मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपण की रेषा कशा ओढायच्या आणि रेषांचे प्रकार कोणते आहेत ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे. या व्हिडिओमध्ये काही चौकटी घ्यायच्या आहे आपल्याला आणि या चौकटीमध्ये आपल्याला समांतर रेषा ओढायच्या आहेत. पहिल्या चौकटीत काही अंतर ठेवून दोन रेषांमध्ये ठराविक अंतर घेऊन आपल्याला रेषा ओढायच्या आहेत. दुसऱ्या चौकटीत सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने रेषा ओढायच्या आहेत, पण दुसऱ्या चौकटीमध्ये आपल्याला त्यापेक्षा अंतर कमी ठेवायचे आहे. आधीच्या चौकटीत आपण दूर रेषा घेतल्या आहेत. आता त्याच रेषा आपल्याला थोड्या जवळ घेऊन ती चौकट आपल्याला पूर्ण भरायची आहे. चौकट भरत असताना आपली रेष या चौकटीच्या बाहेर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. परत तिसरी चौकट त्याच पद्धतीने घ्यायची आहे आपल्याला आणि त्या तिसऱ्या चौकटीमध्ये सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने रेषा ओढायची आहे. आधीच्या चौकटीत दूर रेषा घेतल्या, त्यानंतर ते डिस्टन्स थोडं कमी केलं. आता तिसऱ्या चौकटीमध्ये आपल्याला त्याहीपेक्षा डिस्टन्स कमी ठेवून समांतर रेषा ओढायच्या आहे. याच पद्धतीने आपल्याला ही चौकट पूर्ण फिल करायची आहे, पूर्ण कंप्लीट भरायची आहे. तसेच याच पद्धतीने परत एक चौकट आणखी बनवायची आहे. आणि या चौकटीमध्ये आपल्याला त्याहीपेक्षा कमी डिस्टन्स घेऊन रेषा ओढायची आहे. परत आपण एक चौकट घेणार आहोत. या चौकटीत आपण तिरछी लाईन मारली आहे. त्याच पद्धतीने ही तिरछी लाईन मारून आपण याच्यात रेषा भरायच्या आहेत. परत एक चौकट, या चौकटीमध्ये आपल्याला कॉर्नर कडून रेषा ओढत न्यायची आहे. आणि स्ट्रोक मारायला सुरुवात करायची आहे.
या पद्धतीने परत एक चौकट घेऊ. त्याच चौकटीप्रमाणे याही चौकटीत आपल्याला रेषा ओढायची आहे कॉर्नर पकडून. या रेषेचा वापर आपल्याला पेन्सिल शेडिंग करताना आपल्याला याचा वापर करता येईल. अजून एक चौकट घेऊ आपण. या चौकटीत दोन्ही कॉर्नर आपण विरुद्ध दिशेचे या रेषेने कव्हर करणार आहोत. आणखी एक चौकट बनवून आपण काही झिगझॅग लाईन त्यामध्ये टाकायचे. आणि झिगझॅग लाईन घेऊन ही चौकट आपल्याला कव्हर करायची आहे. या पद्धतीने